नमस्कार मंडळी, PCS टॉक या नव्या कोऱ्या ब्रॉडकास्टवरती खरं तर आपली ही साचेबद्ध मुलाखत नसून एक गप्पा मारायच्यात आपल्याला. आणि गप्पा मारण्यासाठी कमीत कमी 2 लोकांची आवश्यकता असते. त्यामुळे आपण सुरुवातही तशीच करतोय. भारतीय किसान युनियनचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भाई चंद्रशेखर नलावडे पाटील या गप्पांमध्ये आपल्याबरोबर सामील होणार आहेत. विषय आहे शेतकरी आंदोलन. त्याबाबतचे खूप सारे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे. अतिशय मोकळा ढाकळा हा ब्रॉडकास्ट आहे पाटील साहेब. तर या ब्रॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सुरुवात आपण अशा पद्धतीने करूयात. बच्चू भाऊंचं आत्ता एक आंदोलन झालं. त्या आंदोलनाला तुम्ही आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते माननीय राकेशजी टिकेत साहेब हे तुमच्या समवेत आणि महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव माननीय रुपालीताई पाटील आपण बच्चू भाऊंच्या आंदोलनाला भेट दिली. बरोबर. तर त्या आंदोलनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या, वाचल्या आणि त्याचे निष्कर्ष नंतर आणि राज्य सरकारने घेतलेली दखल ह्याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ खरं तर तुमच्या आणि टिकेत साहेबांच्या भेटीमुळे झाली असं साधारणतः महाराष्ट्रामध्ये एक चित्र उभं राहिलं. आणि त्या चित्राच्या पाठीमागच्या सगळ्या भूमिका आणि शेतकरी आंदोलन महाराष्ट्रामधली ह्या संदर्भात तुमच्याशी ह्या चर्चा करायच्या. तर आपण पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि या पहिल्या प्रश्नाकडे तुमच्याकडे वळतो की महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होतात. किसान संघटनाही शेतकरी संघटनाही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, परंतु बाकीच्या राज्या आणि आपल्या राज्यांमध्ये ते आंदोलन तेवढ्या पद्धतीने पुढे काय येत नाही. हा एक मुद्दा आहे. आणि ह्याच्यासाठी भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश काय करणार आहे आणि कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे. पाटील साहेब, याच्यावरती तुमचं उत्तर अपेक्षित आहे. सर्वसाधारण नमस्कार. मी तुमचे आभार मानतो. आज तुम्ही मला इथं बोलवलेलं आहे आणि आपण आज या विषयावर बोलतोय. विषय फार चांगला तुम्ही निवडलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र ही आंदोलनाची भूमी आहे. महाराष्ट्रात जी आंदोलनं झाली ती दिशादर्शक ठरली. ती ब्रिटिशकालीन असतील किंवा ब्रिटिशोत्तरकालीन असतील. या महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी पार्श्वभूमी आहे ती फार आधी आहे. त्याला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे. यामध्ये 150 वर्षाच्या पूर्वीची काही आंदोलनं जर तुम्ही पाहिली ही तुमच्या पुणे जिल्ह्याच्या जवळपासच घडली होती. तर ती प्रामुख्याने सावकारीच्या विरोधात ते आंदोलन फार प्रभावी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन ब्रिटिशांना त्यावेळी कायदेही काही बदल करावे लागले. म्हणजे आंदोलनानं कायदा करायला भाग पाडणं हा इतिहास महाराष्ट्राला आहे की जो उत्तर भारतात फारसा नाही, तो नंतर सुरू झाला. पण मला सांगायचं तात्पर्य आहे की आंदोलनाची ही महाराष्ट्र ही फार जुनी जन्मभूमी आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामधले सगळे प्रवाह, डावे असतील, उजवे असतील, मध्यममार्गी असतील, याचा जन्म ही बहुतांश आंदोलनांचा, बहुतांश संघटनांचा, बहुतांश पक्षांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे. मग तुम्ही काँग्रेसचं आंदोलन घ्या, हिंदू महासभा घ्या, डाव्या पक्षांचा वैचारिक राजकीय जन्म घ्या, हे सगळे महाराष्ट्रानं इथं सगळं पिकवलेलं आहे. कारण या महाराष्ट्रात समाज सुधारणांची पार्श्वभूमी आहे. समाज सुधारणा ह्या त्या जनमानसाचा जो ॲटिट्यूड आहे, बेसिक ॲटिट्यूड आहे, म्हणजे तो सुधारणावादी आहे की प्रतिगामी आहे, सुधारणेच्या विरोधातला आहे, हे तुम्हाला लक्षात येतं. आणि महाराष्ट्रात या एवढ्या मोठ्या सुधारणा आंदोलनं होण्याचं कारण हे फार त्याचा इतिहास आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या पासून तो तुम्हाला दिसेल. आत्ता प्रश्न असा आहे की हे सगळं असताना, एवढा वैभवशाली इतिहास असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांचं आंदोलन तितकं प्रभावी का दिसत नाही, हाच प्रश्न, हा खरा तुमचा प्रश्न आहे. मी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली की ती समजून घेतली तर आपल्याला काहीतरी आत्ताचं चिंतन करता येईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की शासन व्यवस्था जी असते ना, ती शासन व्यवस्था त्यांच्या ज्या कामाच्या किंवा त्यांच्या धोरणांच्या विरोधात जे कोणी असतील किंवा जे कोणतेही घटक असतील, संस्था असतील, विचार असतील, व्यक्ती असतील, तर यांना निष्प्रभ करण्याचा हरेक त्यांचा सुसंघटित प्रयत्न सुरू असतो.
महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न साधारणतः महाराष्ट्राच्या मागणीचं जे आंदोलन होतं महाराष्ट्र एकीकरण समितीचं, स्वतंत्र महाराष्ट्र राज्य द्यावा, तर त्या कालखंडातच त्याची पेरणी झाली होती की या महाराष्ट्राचं जर इतकी हा महाराष्ट्र तीव्रपणे प्रतिक्रिया देतोय केंद्र सरकारच्या धोरणांना की जी चुकीची आहेत, तर याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असं शासक वर्गानं त्यावेळी त्याचं नियोजन केलेलं आहे, असं मला जेवढं काही कळतंय. तर तेव्हापासून हे सुरू आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं सुरू आहे आणि त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे शासक वर्गाचं, हे सगळं मोडण्यासाठी, आणि त्यात त्यांना यश पण आलेलं आहे असं दिसतंय मला. तर परत एकदा शेतकरी आंदोलनाकडे येऊया. तर याचा आणि त्याचा काय संबंध आहे, तर या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राच्या मागणीचं जे आंदोलन उभं राहिलं की जे नेहरूंच्या अत्यंत चुकीच्या राज्यच्या रचनेच्या धोरणाचं मध्ये त्यांनी थोडासा भाषावर प्रांत रचनेचं आपलं धोरण ठरलं असताना देशभर त्याला फाटा देत त्यांनी महाराष्ट्राने गुजरात एक द्विभाषिक राज्य निर्माण केलं की जे त्यांच्याच धोरणाला कॉन्ट्राडिक्ट करणारं होतं, विरोधाभासी होतं. आणि ते का होतं तो एक वेगळा विषय चर्चेचा आहे, त्यावर आपण परत कधीतरी बोलू. तर मग हे जर एक देशात धोरण ठरलेलं असताना तुम्ही आमच्यावर का अन्याय करताय, भाषिक राज्य आम्हाला का देत नाही, यासाठी या महाराष्ट्रातला शेतकरीच उभा राहिला होता आणि कामगार उभा राहिला होता. तर हा महाराष्ट्र आपल्याला शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी मिळवलेलं राज्य आहे हे आधी मला सांगावंसं वाटते. आणि जर महाराष्ट्रातला शेतकरी आणि कामगारांची युती होऊन जर एक राज्य मिळवण्याची या वर्गांमध्ये शक्ती आहे, तर ही शक्ती निष्प्रभ करणं यासाठी तत्कालीन काँग्रेस शासकांनी ते काम त्यावर केलेलं आहे. त्या पक्ष फक्त नाही आहे काँग्रेस, तर तो एक क्लास आहे, ते वर्ग आहे, त्या वर्गाने त्याच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे आजही तुम्हाला तो संघर्ष आजही दिसेल तुम्हाला. आत्ता जस्ट तुमचे काही दिवसापूर्वी हिंदी भाषेची सक्तीचा एक मुद्दा आला, तर हे आक्रमणच आहे. म्हणजे हे मी ते बोलतोय की त्यावेळी जी पेरणी झाली त्यांची, ही आंदोलनं कशी ब्रेक करायची, ही अस्मिता ब्रेक कशी करायची, ही शेतकरी कामगारांची एकी त्यावेळी झाली ती कशी ब्रेक करायची, तर यावर त्यांचं सतत काम चालू आहे. त्यामुळे ती एकी तुम्हाला आज दिसत नाही आहे, ती शासक वर्गाचा एक त्या प्रोग्रामचा भाग आहे म्हणून ते नाही आहे असं माझं मत आहे. महत्त्वाचा मुद्दा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता शेतकरी येतो आणि शेतकऱ्याचं आंदोलन झालेत, ह्या पुढे होतील, पण त्या मानाने शेतकरी नेता आणि शेतकरी नेता त्याच्या राजकीय भूमिकेकडे पाहून मग त्या शेतकऱ्यांना राजकीकरणाकडे वळवतो आणि शेतकरी तो तसाच राहतो, त्याच्या अपेक्षा ज्या आहेत त्या तशाच राहत आहेत आणि फक्त त्याच अपेक्षांवरती एक अजून एक नेता येतो, त्याच अपेक्षांचा बोलबाला करतो आणि परत पुढे निघून जातो. म्हणजे राजकारणाची ती सोय म्हणायची का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग खऱ्या शेतकऱ्याला ह्या प्रक्रियेमध्ये काय मिळालं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झालेले आहेत. म्हणजे देश स्वतंत्र झाला त्यावेळी ते तीव्र होतेच, पण त्यानंतर एक पहिली 2 दशकं थोडीशी एक त्याला सवलत म्हणूया किंवा थोडासा दिलासा होता, तो त्या दिलाशाचा एक कालखंड होता. त्यानंतर परत त्यांचं शेतकऱ्यांचं शोषण होऊन ते प्रश्न शेतकऱ्यांचे तीव्रच झाले, ते काही कमी झालेले नाहीत. म्हणजे हरित क्रांती झाली, सगळं झालं तरी प्रश्न तीव्र झाले आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर समाज शोधत असतो आणि समाजानं त्यावेळी त्यांना जे उपलब्ध झालं नेतृत्व किंवा त्यांना त्या प्रश्नांच्या उत्तराची जी काही मांडणी त्यांना तत्काळ उपलब्ध होती त्याच्या बाजूने ते शेतकरी गेले, त्या नेत्यांच्या बाजूला गेले, काही मांडणीच्या बाजूला गेले. तर मला या गोष्टीचं विश्लेषण दोन त्याला भाग आहेत. शेतकरी काही व्यक्तींच्या मागे गेले आणि तसे शेतकरी एका मांडणीच्याही बाजूने गेले. 80च्या दशकात विशेषतः 80च्या दशकामध्ये सर्व डावे पक्ष त्यावेळी प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना काँग्रेसच्या भांडवली धोरणांना एक वैचारिक आणि व्यावहारिक पर्याय देत असताना डाव्या पक्षांचं प्रामुख्यानं सांस्कृतिक आणि संघटनात्मक काम हे विस्कळीत झालं होतं 80च्या दशकात. आणि त्याच कालखंडात शेतकरी संघटना नावाच्या एका संघटनेचा की ज्याचे जन्म त्या संघटनेचा शरद जोशींनी घातला, तर त्यांनी एक नवी मांडणी केली यामध्ये. आणि ती मांडणी त्यावेळी शेतकऱ्यांना काहीतरी एक नवीन पॅकेज होतं आकर्षक. म्हणजे आकर्षक कसं होतं, तर तुम्हाला संघटित व्हायला एक शत्रू फिक्स करावा लागतो, तुम्हाला एक कोणतरी विरोधक
शत्रू म्हणण्यापेक्षा आपण विरोधक म्हणू. आणि त्या विरोधकाची भूमिका कशी चुकीची आहे हे सांगताना ती बरोबर कशी आहे हे सांगणारी एक मांडणी तुम्हाला करायला लागते. तर शरद जोशींनी ते एक फुल पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आणि ते 100% दिशाभूल करणारं होतं. ते खरं नव्हतं. त्यांचं विश्लेषण हे साफ चुकीचं होतं. ते आजही ठरलं, म्हणजे ते आज सिद्ध झालंय की शरद जोशींची मांडणी चुकीची होती. ती कशी होती ते मी सांगतो. तर शेतकरी त्या मांडणीकडे गेले कारण एक त्यांना तो पर्याय वाटला त्यावेळी. आणि त्यानंतर जेवढं म्हणून शेतकरी, डाव्या पक्षांचं तर संघटन संपलंच. त्या संघटनात्मक कामावर त्यांनी कामच केलं नाही. सांस्कृतिक विषयावर त्यांनी काम केलं नाही. ते विधिमंडळाच्या संख्याबळाच्या विषयात गुंतून राहिले बहुतांश, आणि त्यातल्या त्यात शेतकरी कामगार पक्ष. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे 2 भाग आहेत, मग CPI CPM, त्यांचं काम बहुतांश आदिवासी पट्ट्यात होतं. ते साखर पट्ट्यात कधी झालं नाही, मराठवाड्यात कधी झालं नाही ते. आणि आलं असलं तर ते अतिशय प्रातिनिधिक आणि फारच किरकोळ स्वरूपात होतं. तर यामध्ये शरद जोशींची मांडणी जी आहे ती त्याच्या भोवतीनं शेतकऱ्यांना पर्याय होता म्हणून काही शेतकऱ्यांचं जागोजागी ते त्या मांडणीभोवती एकत्र झाले. आणि ते होतं, स्वाभाविक असतं. ज्या वर्गाचा प्रश्न निर्माण झालाय तो उत्तर शोधायच्या नादात तो जातो कुठंतरी. पण यातला वाईट गोष्ट काय की शेतकरी आगीतून उठून फुपाट्यात गेले. म्हणजे ते मांडणी त्यांची जी होती ती त्यांना अतिशय चुकीच्या दिशेने घेऊन गेली. आणि नंतरच्या ह्या 80च्या दशकानंतर पुढच्या 10 वर्षात जागतिकीकरण येऊ घातलं होतं. भारतात, जगामध्ये जागतिकीकरण फार आधी झालेलं आहे सगळीकडे. भारतात ते उशिरा आले. आणि भारतात उशिरा येण्याची पण इथली भारतातली थोडीशी लोकशाही त्यावेळीची विरोधक आणि त्याची मांडणी, थोडंसं समाजवादी मांडणीच्या एक समाज माणसात प्रभाव, हा एक त्याला अडथळा असल्यामुळे ते थोडंसं डिले झालं. आणि डिले होऊन ते 91 साली आले. मग आता 91 साली आलेल्या जागतिकीकरणाची जी वैचारिक पार्श्वभूमी किंवा मानसिकता करण्याचं काम शरद जोशींनी इमानी इतबारे 10 ते 12 वर्ष या भारतात, या महाराष्ट्रात केलं. भारतात त्यांना, उत्तर भारतात तर त्यांना काही कोणी जागा दिली नाही. महाराष्ट्रात त्यांनी ते काम बखूबी निभावलं असं माझं मत आहे. या मांडणीतून शेतकऱ्यांच्या हाताला, तुमचा प्रश्न होता की काय लागलं का, तर शेतकऱ्यांच्या हाताला अक्षरशः काही लागलं नाही. कारण शरद जोशींच्या मांडणीचा सगळ्यात मेन जो कोर आहे, गाभा आहे, तो गाभा असा आहे की शेतकऱ्याचा माल हा विकण्याची मुभा ही जशी औद्योगिक उत्पादनांचं खुला बाजार असतो, ते त्यांच्या खुल्या बाजारात विकू शकतात, तसं शेतीमाल हा खुल्या बाजारात विकायची त्याला मुभा संधी दिली पाहिजे. हा त्याचा कोर आहे शेतकरी संघटनेच्या किंवा शरद जोशींच्या मागणीचा. आणि या कोरच्या भोवती त्यांची इतर धोरणांची धोरणात्मक मांडणी आहे जी असेल ती. आता हा कोर चुकीचा आहे. कोर असा चुकीचा आहे. हा, तर कोर चुकीचा असा आहे की खुल्या बाजाराचं तत्वज्ञान ॲडम स्मिथनं मांडलं 18व्या शतकामध्ये. ॲडम स्मिथच्या त्या, परत आता कोरमध्ये जाऊ आपण. म्हणजे काय असतं, कुठल्याही विषयाचा कोर महत्वाचा असतो. तुमचा कोरच नीट नसेल तर काही तुमचं नीट असू शकत नाही. तर त्याचा गाभा त्या ॲडम स्मिथच्या, तो अर्थशास्त्रज्ञ होता आणि भांडवलशाही ज्याला आपण म्हणतो त्या भांडवलशाहीच्या तत्वज्ञानाचा तो ॲडम स्मिथ आयकॉन आहे, आदर्श आहे. ॲडम स्मिथच्या मांडणीचा कोर असा आहे की हा जो खुला बाजार चालला पाहिजे तो कसा, तो मागणी पुरवठा हा त्यात असतो आणि हे स्वयंचलित असतं आणि लोक स्वार्थासाठी काम करतात. म्हणजे लोकांचा स्वार्थ हा त्या सिस्टम चालवण्याचा मोटिव्ह असतो. आता हे मला एक सांगा की ज्याचा कोरच सेल्फिशनेस व ते इंडिव्हिज्युअल किंवा क्युम्युलेटिव्ह किंवा जॉईंट समाज म्हणून त्यांचं जे स्वार्थ आहे, असा एखादा विचार हा त्या सिस्टमचा विचार असू शकतो का, किंवा ती सिस्टम सस्टेन होऊ शकते का? तर ॲडम स्मिथच्या मांडणीचा जो कोर आहे तोच चुकीचा आहे किंवा तो न्यायी नाही आहे. चुकीचा म्हणण्यापेक्षा न्यायाच्या बाजूचा नाही आहे. पण काही लोक औद्योगिक उत्पादनं समजा करणार आहेत किंवा उत्पादन व्यवस्था आणि वितरण व्यवस्था ताब्यात ठेवणार आहेत आणि मग ते लोक यातली अर्थव्यवस्था चालवतील स्वार्थाच्या तत्वाभोवती, तर ते काही मला वाटते यशस्वी झालेलं नाही आहे. मग ॲडम स्मिथ नंतर डेव्हिड रिकार्डो आहेत, रिकार्डोंच्या नंतर परत स्मिथ आहेत. तर या लोकांची एकूण मांडणी हीच आहे की खुला बाजार हा सरकारी नियंत्रणापासून मुक्त असला पाहिजे
उत्पादनाची आणि वितरणाची यंत्रणा ही खाजगी लोकांच्या ताब्यात पाहिजे आणि ते स्वतः निश्चित करतील की मागणी आणि पुरवठा काय आहे. म्हणजे इन शॉर्ट, थोडक्यामध्ये, की हे अनियंत्रित अर्थव्यवस्था आहे. याच्यावर नियंत्रण आहे का? नाही. एकूण समजा समाजाची उत्पादनाची गरज काय आहे. म्हणजे आता समजा एक 100 लोकांचा आपली लोकसंख्या आहे असं पकडू, 100 युनिट. या 100 युनिटला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी किती लागणार आहेत, बाकीच्या वस्तू किती लागणार आहेत, ह्याचं असं काही नियोजन आहे का या अर्थव्यवस्थेत? तर काही नियोजन नाही यायचं. एखाद्या उद्योजकाला वाटलं की नाही मी आज हे करणार आहे, तर ते त्यांनी प्रोडक्शन केलं. उत्पादन व्यवस्था ही अनियंत्रित असते भांडवलशाहीत आणि तिचं तत्व आहे, मोटिव्ह आहे हा सेल्फिशनेस ऑफ सम इंडिव्हिज्युअल्स, काही लोकांचा स्वार्थ आणि समाजाचा सामूहिक स्वार्थ. तर अशा तत्वावरती ही व्यवस्था चालते की जे तत्व माझ्या दृष्टीनं साफ चुकीचं आहे. नुसतं मला वाटतंय म्हणून चुकीचं नाही, तर हे जगात यशस्वी झालेलं नाही. सरकारी हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था चालते किंवा खुला बाजार चालतो हे खरं नाही. कारण कर जे असतात यावर कर आकारणीसाठी शेवटी सरकारच मध्ये येतं. कराची सवलत सरकारच देतं. उद्योजकांना, कारखानदारांना जमिनी उपलब्ध सरकारलाच करून द्याव्या लागतात. त्यावरचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच करतं. त्यामुळे सरकार मुक्त असं काही खुला बाजार कधीही अस्तित्वात नसतो आणि जर असला तर तो फार्स असतो, तो आभास असतो, ते काही खरं नसतं. आणि त्या मांडणीच्या भोवतीनं शरद जोशींची जी मांडणी आहे की मग आम्हाला ह्या अशा प्रकारच्या खुल्या बाजारात शेतकऱ्याला ठीक काम करायला आम्हाला दिलं पाहिजे, हे चूक आहे असं मला वाटतं. ठीक आहे. शरद जोशींचा काही त्यांनी केलेलं महाराष्ट्रामधलं काम, देशामधलं काम, ह्याची जशी तुम्ही विवेचन केलं, मग ते समर्थनात नाही असं तुमचं मत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मग आता महाराष्ट्राच्या पुढं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पुढं काय पर्याय असू शकतो आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर कसं पडून मार्गक्रमण कसं केलं पाहिजे आणि त्यांची आर्थिक उन्नती आणि सामाजिक उन्नती कशी झाली पाहिजे. मी आता जे बोललो की सरकारी हस्तक्षेप खुल्या बाजारात असला नाही पाहिजे, ह्याच तत्वाला धरून जर आपण पुढे गेलो तर शेतकऱ्यांना आत्ता वाचवण्यासाठी, शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी आत्ता सरकारी हस्तक्षेप विस्तारण्याची गरज आहे. म्हणजे जे आता बच्चूभाऊंच्या आंदोलनाचं तुम्ही जे बोलला की जिथं आम्ही समर्थन द्यायला गेलो, आम्ही ते बच्चूभाऊंना समर्थनपेक्षा आमचं मत काय होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जर त्यांच्या मागण्यांचा प्रमुख मुद्दा आहे की जे शेतकरी वर्गाची इमिजिएट नीड आहे. जे एखाद्या पेशंटला तुम्ही जेव्हा दवाखान्यात घेऊन येता तर तातडीनं त्याला ऑक्सिजन आणि सलाईन तुम्ही देता का, तर त्याची लाईफ थोडी प्रोलॉंग झाली पाहिजे, थोडासा रिकव्हर झाला पाहिजे. बरोबर. त्याला ट्रीटमेंटच्या लायकीचा होण्या इतका तरी त्याला आणलं पाहिजे. प्रथम उपचार त्याचा आहे. तर कर्जमाफी हा तुम्ही शब्द वापरला तो परफेक्ट आहे. कर्जमुक्ती हा इमिजिएट प्रथम उपचार आहे की ज्याची शेतकरी वर्गाला गरज आहे. आता ती गरज ही आहे म्हणून आणि ती मागणी योग्य आहे म्हणून आम्ही तिथं भूमिकेवर गेलो. त्यांच्या आमच्या भूमिकेत असतील काही फरक, पण बच्चू कडू आंदोलनातलं नेतृत्व आहे. आणि आज मी तिथं बोललो मी मंचावरती की आंदोलनातनं नेते तयार होण्याचा कालखंड नाही आहे. आता जे सभागृहातले नेते कसे आहेत, काय त्यांचं वर्गीय चरित्र, राजकीय चरित्र काय, ते कुठून आलेत, काय करतायत हे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल. ते काही लोकाभिमुख नेते असं काही नाही आहे. सभागृहाचं चरित्र, कॅरेक्टर पूर्णपणे भांडवली पद्धतीचं झालेलं आहे. कोणीही सभागृहातला नेता अभावानच एखादा माकपचे आमदार निकोले असतील तसे काही 1-2 सोडले तर सगळे हे कमीत कमी 50-100 कोटीच्या पुढचे आहेत. मग अशा वर्गाचे लोक हे शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार कसे करतील, ते आपले नाहीच आहेत. माझं असं मत आहे की शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे तर तुमच्या मागण्या ह्या शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी सरकारी हस्तक्षेप कसा विस्तारेल, वाढेल त्या दृष्टीनं तुमच्या मागण्या पाहिजेत. बजेटमधली तरतूद शेतीवरची आणि शेतकऱ्यांवरची ही वाढली पाहिजे. ती काही कंपन्यांना लाभ पोचवण्यासाठीची धोरणं नसावीत, ती थेट शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशी असावीत. उदाहरणार्थ विजेचं 100% विजेचं माफी झाली पाहिजे, वीज मोफत दिली पाहिजे. पाण्यावरचा अग्रक्रम कागदोपत्री जो आहे, शेतकऱ्याचा अग्रक्रम कागदोपत्री आहे, आजही महाराष्ट्रात तो कागदोपत्री आहे, तर तो अजून थोडासा मजबूत झाला पाहिजे. त्या पाण्यावर शेतकऱ्यांचंच हक्क पाहिजे. आता तुमच्या पुणे जिल्ह्याचं उदाहरण देतो. सगळे डॅम भरपूर आहेत पुण्याच्या,
पण पुण्याच्या डॅमचं पाणी पहिलं शहराला येतं. प्रायोरिटी शहर आहेत. शहरीकरणाला पहिलं पाणी जातं, मग औद्योगिकरणाला जातं आणि मग शेतकरी नंतर, फार नंतर. म्हणजे क्रम चुकलाय तो. मुळशी सारख्या तालुक्यात जिथं पावसाचं सर्वात जास्त पर्जन्यमान आहे, तर अशा म्हणजे निसर्ग तुमच्या मुळशी तालुक्यावर कृपा असणारा हा तालुका आहे. तर इथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं मे महिन्यामध्ये, साधारण मला वाटते मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पिण्याचं पाणी नसतं लोकांना. तर हे जे आहे ना, ते ह्यामध्ये सरकारी हस्तक्षेप विस्तारण्याची गरज आहे. तो वीज असेल, पाणी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात महत्वाचं, रस्ते. मोठे हायवेज तुम्ही केले म्हणजे देश संपन्न होतो असं काही नाही. गावातला ही माणूस आहे राहणारा, त्याच्याही बांधावर जाण्याचा रस्ता नीट पाहिजे. तो नीट असेल तर त्याचा माल बाजारपेठेपर्यंत येऊ शकतो किंवा कच्चा माल त्याच्या शेतापर्यंत जाऊ शकतो. हे रस्ते मजबूत होणं, रस्त्यांचं जाळं, वीज, पाणी, रस्ता, ह्या गोष्टीवर सरकारनं दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची गरज आहे. प्लस शेतकऱ्यांचा माल हा किमान आधारभूत जी किंमत आहे, जी सरकार डिक्लेअर करतं, जे भारतीय किसान युनियनची आपली प्रमुख मागणी आहे भारतीय किसान युनियनची, मुळात ती आधारभूत किंमतच कमीच आहे, म्हणजे ती काही योग्य नाही आहे. त्यामध्ये सगळं काही शेतकऱ्याचं श्रम वगैरे त्यात गृहीत धरलेलं नसतं. तर आमचं मत आहे की ते गृहीत धरून जी आधारभूत किंमत आहे त्या प्राईसचं संरक्षण, शेतकऱ्याला कवच देणं हे सरकारचं काम आहे. आणि समजा खुल्या बाजारात त्याच्या प्राईसच्या खाली कुणीच ते घेता कामा नये असा एक कायदा झाला पाहिजे. आणि त्या खाली घेतलं तर फौजदारीची तरतूद झाली पाहिजे, व्यक्ती, संस्था, कोणी व्यापारी असतील त्यांच्यावर. आणि जर त्या प्राइसला जर खुल्या बाजारात शेतकऱ्याचा माल संपत नाहीये आणि शिल्लक राहतोय, तो शिल्लक माल सरकारनं खरेदी केला पाहिजे त्या प्राइसला. त्यासाठी बजेटमध्ये वित्तीय तरतूद केली पाहिजे. 100% ती शक्य आहे. शक्य काय आहे तर सगळ्या प्रगत देशांमधला जो शेतकरी माल, शेतीचा माल आहे, तो सगळा निर्यात होतो, तो सबसिडाईज माल आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये 100% सबसिडी आहे. तुमच्या शेतीमालाचं उत्पादन जर 100 रुपये आहे तर तुम्हाला ऍडिशनल 100 रुपये सबसिडी आहे. आणि हा सबसिडाईज माल ते मार्केटमध्ये, ओपन मार्केट ज्याला खुला बाजार म्हणता तुम्ही, मुक्त बाजार म्हणता, की अनुदानाच्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी इथल्या बऱ्याच बुद्धिजीवी, शहरी बुद्धिजीवींचे लगेच त्यांचे आवाज मोठे होतात. तर त्यांनी हेही ध्यानात घ्यावं की तुम्ही ज्यांना भांडवलशाहीची जी पंढरी समजणारा युरोप असेल किंवा अमेरिका असेल, इथला शेतीमाल हा सबसिडाईज आहे, हा अनुदानित आहे. आणि तो अनुदानित माल हा तुम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या विना अनुदानित मालाच्या तुलनेला इथं आणून टाकता. असे अनेक किस्से झालेत. पाकिस्तानचा लसूण आला, ब्राझीलचं आणि काही आलं, ऑस्ट्रेलियाचं काही सोयाबीन आलं, असं जे काही तुम्ही ऐकता. ठीक आहे, हा एक भाग झाला. त्या लागणाऱ्या गोष्टींची शासनाने त्यांच्या पद्धतीने आता शेतकऱ्यांनी पहिलं तर मुख्य प्रश्न आहे की आता शेतकऱ्यांनी काय करावं आणि त्यांना त्यांच्या समोर असं कोण उभं राहणार आहे का त्या सगळ्या त्यांच्या लढ्यामध्ये सहभाग घेऊन पहिल्या रोला कोण असेल का, हा त्याच्यातला. आणि शेतकऱ्यांनी, हा तुमचा संदेश महत्वाचा आहे. मी हेच सांगतोय की कसं आहे, शेतकऱ्यांनी धोरणात्मक लढाई नीट समजून घेतली पाहिजे. मी मगापासून जे काही 2-3 पार्ट सांगितले तर ते एवढ्यासाठी सांगितले की यातला धोरणात्मक लढाईचा भाग जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही एका व्यक्ती, एक आमदार असतील, कोण शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, हे व्यक्ती पाठ सोडून द्या, किंवा आमची भारतीय किसान युनियन, टीकेस, हा पाठ सोडून द्या. धोरणात्मक मांडणी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुम्ही ती समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही एक नीट ऑर्गनायझेशन करू शकत नाही. ते नीट ऑर्गनायझेशन तुम्हाला त्या न्यायापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. तर आमची तुम्हाला शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की शरद जोशींनी मुक्त बाजारपेठेचं जी संकल्पना मांडली ती आता आज सिद्ध झालेली नाही, ती आता सपशेल अपयशी ठरलेली आहे. असं असताना त्याचा पुनर्विचार करावा शेतकऱ्यांनी आणि एका नीट मांडणीकडे शेतकऱ्यांनी येऊन एका चांगल्या संघटनेत शेतकऱ्यांनी यावं, संघटित व्हावं. मग ती भारतीय किसान युनियन आमची संघटना, त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. शेतकऱ्यांना आवाहन करतोय, आम्ही आमचं संघटन बांधायचा प्रयत्न करतोय. आमचं पहिलं आव्हान तर हेच आहे की तुम्ही भारतीय किसान युनियनला जॉईन व्हा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, वैचारिक व्यावहारिक उत्तरं द्यायला भारतीय किसान युनियनचं नेतृत्व राज्याचं आणि देशाचं सक्षम आहे आणि तो लढा पुढेही घेऊन जायला सक्षम आहे. पण समजा ते नसेल तर आधी चुकीच्या मांडणीच्या बाहेर या आणि बाहेर येऊन तुम्ही नीट काय याचा भाग आहे तो समजून घेऊन शेतकऱ्यांनी संघटित होणं हे फार काळाची गरज आहे. आणि ते झाले तर मग ह्या निश्चित हा महाराष्ट्र आंदोलनाची भूमी आहे. पुन्हा एकदा एक नवे शेतकरी आंदोलन तुम्हाला दिसेल आणि शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त पीडित जर महाराष्ट्रात कोण असेल तर शेतकरीच आहे.
भारतातल्या जवळपास अंदाजे 5 लाख आत्महत्येपैकी 70% आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. जवळपास 3.5 लाख लोकांनी आपलं आयुष्य संपवले का तर त्यांची जगण्याची सोय होत नाही. हा प्रश्न फार गंभीर आहे. भारतानं 70 वर्षात सीमेवर जेवढं सैन्य गमावलं नाही ते साधारण आकडा फार तर 25-30 हजार पर्यंत जाईल. भारताचं सीमेवरची मनुष्यहानी 30,000च्या 10 पट म्हणजे 3-3.5 लाख शेतकरी जर इथं जीव आपला गमावतायत, बळी स्वतःला आत्महत्या करतायत, तर मग अतिशय समाजासाठी चिंतन करण्याची गोष्ट आहे. तर शेतकऱ्यांनी याचं चिंतन करावं आणि आमचं आव्हान आहे की भारतीय किसान युनियनमध्ये यावं किंवा ह्या चुकीच्या मांडणीतनं आधी बाहेर यावं असं आमचं त्यात आव्हान आहे. पाहिलं असेल आता ही चर्चा आपल्या आता अंतिम टप्प्यामध्ये आपण समारोपाकडे वळतोय. काही गोष्टी ज्या क्लिअर व्हायला पाहिजेत त्या अजूनही मला वाटतं हा पहिला टप्पा असेल. आपल्याला खूप सारं जाणून घ्यावं लागेल, म्हणजे त्याचा कोर जाणून घ्यावं लागेल. शेतकऱ्यांचं अजून शेतकरी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील हे जाणून घ्यावं लागेल. अशा खूप साऱ्या गोष्टी अजूनही पाटील साहेब पेंडिंग आहेत. खरं तर ते एका फ्रेममध्ये टाकून आणि काही मिनिटाचे रील करून आणि त्यानंतर तो प्रश्न सुटेल असं काही मला ह्या क्षणी तरी वाटत नाही. त्यामुळे आपण क्रमशः ह्याच्यावरती बोलत राहूयात. क्रमामधला हा पहिला भाग समजूयात आपण की ज्याच्यामध्ये आपण बेसिक प्रस्तावना हा एपिसोड आपण घेऊयात. कारण आपल्याला अजूनही जाणून घ्यावं लागेल. शरद जोशींचं असेल किंवा इतर संघटनांच्या विषयी आपल्याला चर्चा करावी लागेल. दुसरा मुद्दा जो शेतकरी, शेतीचा भाव, MSP, वीज, लाईट, पाणी, रस्ते ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. सरकारी ध्येय धोरणांवरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चर्चा करावी लागेल. तर मी हा आजचा भाग का इथं संपवतोय, कारण हा प्रस्तावना खरं तर होती ही भागाची. आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस अजून त्याचा एक भाग जॉईन होईल. अजून जेवढे आपल्याला करता येईल तेवढे आपण करूयात. आणि पाटील साहेब आपल्या बरोबर ह्या चर्चेमध्ये सहभागी असतील. आपण यानंतर त्यांनाही निमंत्रित करूयात. पाटील साहेब खरं तर आपण ही चर्चा एक अशा मोडमध्ये आणतोय की आपल्याला पुन्हा एकदा ह्यावरती चर्चा करावी लागेल. तर मी हा भाग हे प्रॉडकास्ट आजचं ह्या ठिकाणी मी संपवतो. त्यापूर्वी मी पाटील साहेबांचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळ दिला आणि खूप विस्तृत अशी मुद्द्यावरती चर्चा केली. तसेच आमच्या समवेत असणाऱ्या माननीय पाटील ताई याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि या प्रॉडकास्टला समारोप मी करतो. आणि शेतकरी मित्रांनो, हा खरं तर ही जी उठाठेवी ही तुमच्यासाठी आहे. तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी एक मी विनंती करतो. आणि या चॅनलला, या प्रॉडकास्ट चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करतो. आणि पाटील साहेब तुमचाही धन्यवाद. धन्यवाद. मी हा एपिसोड संपवतो. थँक्यू.